श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्यो नम. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसिले त्रिविक्रम भारतीने. पुढे कथा कवणे परी, झाली असे गुरुचरित्री. निरोप द्यावा सविस्तारी, सिद्धमुनी कृपा सिंधू. ऐसे विनवी शिष्य राणा, ऐकोणी सिद्ध प्रसन्न वदना. सांगत असे विस्तारून, भस्म महात्म्य परियेसा. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी. एक चित्त करुणी मानसी, सावधान ऐकपा. पूर्वापरी कृतयुगी, वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, ग्रह सारादी वर्जुनी. क्राम क्रोधादी तेजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजीन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्री असे हिंडत. पातला क्रौचारण्यात, जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा. तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक. मनुष्यादी जीवन एक भक्षितसे परियेसा. ऐशा घोर वनात वामदेव गेला हिंडत. ब्रह्मराक्षस अवलोकित, आला घाओनी भक्षावया. ब्रह्मराक्षस क्षुधाक्रांत, आला असे भक्षू म्हणत. करकरा दात खात, मुख पसरुणी जवळी आला. राक्षस येता देखोणी, वामदेव निशंक धीरमणी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तया जवळी. राक्षस म्हणी संतोषत, ग्राम बरवा लाधला म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, येऊनी धरिला लिंगोणी. आलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी. जाहले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. जैसा मान सरोवरास, वायस जाता होय हंस. अमृत पाजिता मनुष्यास, देवत्व होय परियेसा. जैसे का जंबू नदीत, घालिता मृत्तिका कांचन त्वरित. तैसा जाहला पापी पुनीत, मुनीश्वराचे अंगस्पर्श. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ब्रह्मराक्षस भयानक, काय सांगो त्याची भूक. गज तुरग मनुष्यादी, नित्याहार करी सकळ. इतुये भक्षिता तयासी, न वचे भूक परियेसी. त्रशाक्रांत समुद्रासी, प्राशन करिता न वचे त्रशा. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनीचा अंगस्पर्श. गेली क्षुधा त्रशा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी, लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. तारी तारी मुनिवरा, बुडालो अघोर सागरा. उद्धरावे दातारा, कृपा सिंधू जगदीशा. तुझ्या दर्शन मात्रेची, जळत्या माझ्या पापराशी. तू कृपाळू भक्तासी, तारी तारी जगद्गुरु. येणे परी मुनिवरास, विनवीतसे राक्षस. वामदेव कृपासुरस, पूसतसे तये वेळी. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवणाचा कवणवंशी. ऐसा अघोर ठाई वससी, मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोणी मुनीचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन. विनवीतसे कर जोडून, ऐक त्रिविक्रम मुनिराया. म्हणे राक्षस तये वेळी, आपणासी ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अनंत काळी, पूर्वापरीचे स्वामिया. तयामध्ये माझे दोष, उत्कृष्ट जन्म 25. दिसतसे प्रकाश, ऐक स्वामी वामदेवा. पूर्वजन्मे 25 होया राजा यवनदेशी. दुर्जय नाम आपणासी, दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक, प्रजेसी दिदले दुःख. स्त्रिया वरिल्या अनेक, राज्यमध्ये करुणिया. वरिल्या स्त्रिया व्यतिरिक्त, बलात्कारे धरिल्या अमित. एक दिवस देऊणी रती, पुनरपी न भोगी तयासी. एके दिवशी एकीसी, रती देऊणी त्यजितीसी. ठेविले अंतर्गृहासी, पुनरपी ती ते न देखे नयनी. ऐसे अनेक स्त्रियांसी, ठेविले म्या अंतर्गृहासी. माते शापिती अहर्निशी, दर्शन नेदी म्हणोनिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरोनिया. एक एक दिवस भोगुनिया, त्या ते ठेविले अंतर्गृहासी. जेथे स्त्रिया सुरूपे असती, बळे आणून देई मी रती. ज्या न येती संतोष वृत्ती, तया द्रव्य देऊनी आणवी. विप्र होते माझे देशी, ते जाऊनी राहिले आणि देशी. जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांसी, भोगी आपण.
पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोणी, त्याते भोगी उन्मत्तपणी रजस्वला स्त्रियांसी देखा. विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगी त्यांसी, येणे परी समस्त देशी उपद्रविले मदांधपणे. ब्राह्मण स्त्रिया 300 शतचारी क्षत्रिया ते, वैशिनी वरिल्या 600 शूद्र स्त्रिया सहस्रजाण. 100 चांडाळिनी सहस्रवरिल्या पुलदिनी, 500 स्त्रिया डोंबिनी रजकिनी वरिल्या शतचारी. असंख्यात वार वनिता भोगिल्या म्या उन्मत्तता, तथापि माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया. इतक्या स्त्रिया भोगुण संतुष्ट नव्हे माझे मन, विषयासक्त मद्यपान करी नित्य उन्मत्ते. वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका, परराष्ट्र राजे चालून ऐका राज्य हिरतसे स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण जाहले परीयसी, नेले दूती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांसी सहस्र वर्षे देखा 10 वेळ फिरविले ऐका, पित्र सहित आपण देखा नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परीयसी, सहस्र विश्रे अंगासी लागली असती परीयसी. येणे परी दिव्य 100 वर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे, पुनरपि पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी, अजगर जन्म तृतीयेसी चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्रामसुकर परीयसी, 6वा जन्म जाहलो कैसी सरडा होऊनी जन्मलो. 7वा जन्म झालो श्वान, 8वा जंबूक मतिहीन, 9व जन्म रोही हरण, 10वा झालो ससा देखा. मर्कट जन्म 11, घारी झालो मी 12, जन्म 13वा मुंगूस, वायस झालो 14, जांबुवंत झालो 15, रान कुकुट मी 16, जन्म झालो परीयेस पुढे येणे परी अवधारी. 17 जन्मी आपण गर्दभ झालो अक्षहीन, मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेसी. 19वे जन्मासी मंडूक झालो परीयेसी, कासव जन्म 20सी, 21वा मत्स्य झालो. 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर, दिवांद झालो मी बधीर, उलूक जन्म 23वा. जन्म 24सी झालो कुंजर तामसी, 25 जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा. क्षुधाक्रांत अहर्निशी कष्ट तसे परीयसी, निराहारी अरण्यावासी वर्ततसे स्वामिया. तुम्हा देखता अंतकरणी वासना झालो भक्षीण म्हणोनी, या लागी आलो धावोनी पापरूपी आपण देखा. तुझा अंगस्पर्श होता जाती स्मरण झाले आता, सहस्र जन्मीचे दुष्कृत दिसतसे स्वामिया. माते आता जन्म पुरे तुझ्या अनुग्रहे मी तरे, घोरांधार संसार आता यातना कडे करी. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी, तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. भूमीवरी मनुष्य असती तैसा रूप दिससी यती, परी तुझी महिमा ख्याती निरुपम असे दातारा. महापापी दुराचारी आपण असे वनांतरी, तुझे अंग स्पर्श मात्री ज्ञान झाले अखिल जन्मांचे. कैसा महिमा तुझ्या अंगी ईश्वर होशील की जागी, आम्हा उद्धारावयासी आलासी स्वामी वामदेवा. ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐशी माझे अंगीची परीयेसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित, त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर, याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी. ईश्वरे वंदिल्या वस्तुसी वर्णिता अशक्य आम्हासी, तोची शंकर योमकेशी जाणे भस्म महिमाण. जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परीयेसी, आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी आचारहीन परीयेसी, सदारथ शूद्रिनीसी कर्म भ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळोनी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती, माता पिता दाईज होत गोती त्यजिती त्यासी बंधुवर्ग. येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारहीन, शूद्रीनी ते वरुण होता काळ रमुनिया. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी, अनेक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परीयेसा. वर्तता ऐसे एके दिवसी
गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करिता निशी, वधिले त्यासी ऐके शूद्र. वधूनिया विप्रासी, ओढून नेले तेची निशी, टाकिले बहिर्ग्रामेसी, अघोर स्थळी परियेसा. श्वान एकतये नगरी, बैसला होता भस्मावरी, क्षुधाक्रांत अवसरी, गेला हिंडत प्रेतघ्राणी. देखोणी तया प्रेतासी, गेला श्वान भक्षावयासी, प्रेतावरी बैसून वरहर्षी, क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानाचे पोटी, लागले प्रेताचे ललाटी, वक्षास्थळी बाहुवटी, लागले भस्म परियेसा. प्राण त्यजिता द्विजवर, नेत होते यम किंकर, नाना परी करीत मार, यम पुरा नेताती. कैलासपुरीचे शिवदूत, देखोनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उद्धलित, म्हणती याते कवणे नेले. याते योग्य शिवपूर, केवी नेले ते यम किंकर, म्हणून धावती वेगवक्रे, यम किंकरा मारावया. शिवदूत येता देखोणी, यमदूत जाती पळोनी, तया द्विजाते सोडूनी, गेले आपण यमपुरा. जाऊनी सांगती यमासी, गेलो होतो भूमिसी, आणि तो होतो पापियासी, अघोर रूपे करून या. ते देखोणी शिवदूत, धावत आले मारू म्हणत, हिरोणी घेतले प्रेत, वधित होते आम्हासी. आता आम्हा काय गती, कधी न वाचो त्या क्षिती, आम्हासी शिवदूत मारिती, म्हणून विनविती यमासी. ऐकोणी दूतांचे वचन, यम निघाला कोपून, गेला त्वरित ठाकून, शिवदूताजवळी देखा. यम म्हणे शिवदूतांसी, का मारिले माझ्या किंकरासी, हिरोणी घेतले पापियासी, केवी नेता शिवमंदिरा. याचे पाप असे प्रबळ, जितकी गंगेत असे वाळू, तयाहुनी अधिक केवळ, अघोर रूप असे देखा. नवे योग हा शिवपुरासी, याते बैसवोनी विमानेसी, केवी नेता मूढपणेसी, म्हणून कोपे यम देखा. ऐकोणी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारून, प्रेतकपाळी लांछन, भस्म होते परियेसा. वक्षास्थळी ललाटेसी, बाहुमुळी कर कंकणेसी, भस्म लाविले प्रेतासी, केवी आतळती तुझे दूत. आम्हा आज्ञा ईश्वराची, भस्मांकित तनु मानवाची, जीवा नावा त्या नराचा, कैलासपदी शाश्वत. भस्म कपाळी असत, केवी आतळती तुझे दूत, तात्काळी होतो वधित, सोडिले आम्हा धर्मासी. पुढे तरी आपुल्या दूता, बुद्धी सांगा तुम्ही आता, जे नर असती भस्मांकिता, त्या ते तुम्ही न आणावे. भस्मांकित नरासी, दोष न लागती परियेसी, तो योग्य होय स्वर्गासी, म्हणून सांगती शिवदूत. शिवदूत वचन ऐकोण, यमधर्म गेला परतोण, आपुले दूता पाचारून, सांगतसे परियेसा. यम सांगे आपुले दूता, भूमीवरी जाऊन आता, जे कोण असतील भस्मांकित, त्या ते तुम्ही न आणावे. अनेक परी दोष जरी, केले असतील धुरंधरी, त्या ते न आणावे आमुचे पुरी. त्रिपुंड टिळक नरासी, रुद्राक्ष माळा ज्याचे गळा, असेल त्रिपुंड टिळा, त्या ते तुम्ही नातळा. आज्ञा असे ईश्वराची. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीचा महिमा असे ऐशी, आम्ही लावितो भक्तीसी, देवादिका दुर्लभ. पाहे पा ईश्वर प्रीतीसी, सदा लावितो भस्मासी, ईश्वरे वंदिल्या वस्तुसी, कवण वर्णू शके सांग मज. ऐकोणी वामदेवाचे वचन, ब्रह्मराक्षस करी नमन, उद्धारावे जगज्जीवना, ईश्वर तुची वामदेवा. तुझे चरण मज भेटले, सहस्र जन्मीचे ज्ञान झाले, काही पुण्य होते केले, त्याने गुणे भेटलासी. आपण जधी राज्य करिता, केले पुण्य स्मरले आता, तळे बांधविले रानात, दिली वृत्ती ब्राह्मणांसी. इतुके पुण्य आपणासी, घडले होते परियेसी, वरकड केले सर्व दोषी, राज्य करिता स्वामिया. जधी नेले यमपुरासी, यमे पुसिले चित्रगुप्तासी, माझे पुण्य त्या यमासी, चित्रगुप्ते सांगितले. तघी माते यम धर्मे, आपण सांगितले होते हे पुण्य, पंचविंशती जन्मी जाण फळासी येईल म्हणून. तया पुण्यापासून भेटी झाली तुझे चरण, करणे स्वामी उद्धारण, जगद्गुरु वामदेवा. या भस्माचे महिमाण, कैसे लावावे विघाण, कवण मंत्र उद्धारण, विस्तारुनी सांग मज. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी, सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते ऐकपा. पूर्वी मंदिर गिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादी गण सहिती, बैसले होते ओळगेसी. 33 कोटी देवांसहित, देवेंद्र आला तेथे त्वरित, अग्निवरुण यम सहित, कुबेर वायू आला तेथे. गंधर्व यक्ष चित्रसेन, खेचर पन्नग विद्याधरण,
की पुरुष सिद्ध साध्य जाण, आले गुहक सभेसी. देवाचार्य बृहस्पती वसिष्ठ नारद तेथे येती, अर्यमादी पितृसहिती तया ईश्वर ओळगेसी. दक्षादी ब्रह्मा एर सकळ, आले समस्त ऋषिकुळ. उर्वशादी अप्सरा मेळ, आले त्या ईश्वर सभेसी. चंडिका सहित शक्ती गण देखा, आदित्यादी द्वादशार्का. अष्टवसू मिळून ऐका, आले ईश्वराचे सभेसी. अश्विनी देवता परियेसी, विश्वे देव मिळून निर्दोषी. आले ईश्वर सभेसी, ऐके ब्रह्मराक्षसा. भूतपती महाकाळ, नंदिकेश्वर महानीळ. काठीकर दोघे प्रबळ, उभे पार्श्वी असती देखा. वीरभद्र शंखकर्ण, मणिभद्र षटकर्ण. वृकोदर देवमान्य, कुंभोधर आले तेथे. कुंडोदर मंडोदर, विकटकर्ण कर्णधार. घारकेतू महावीर, भूतनाथ तेथे आला. भृंगी रिटी भूतनाथ, नाना रूपी गण समस्त. नाना वर्ण मुखे ख्यात, नाना वर्ण शरीर अवयवी. रुद्रगणाची रूपे कैसी, सांगेन ऐका विस्तारेसी. कित्येक कृष्णवर्णेसी, श्वेत पीत धूम्रवर्ण. हिरवे ताम्र सुवर्ण, लोहित चित्र विचित्र वर्ण. मृडाक्षारिखे असे वदन, रुद्रगण आले तेथ. नाना आयुधे शस्त्रेसी, नाना वाहन भूषणेसी. व्याघ्रमुख कित्येकांसी, किती सुकर गजमुखी. कित्येक नक्रमुखी, कित्येक श्वान मृगमुखी. उष्ट्रवदन कित्येकी, किती शरभ शार्दूल वदने. कित्येक भैरुंड मुख, सिंहमुख कित्येक. दोन मुख गण देख, चतुर्मुख गण कितीएक. चतुर्भुज गण अगणिक, कित्येका नाही मुख. ऐसे गण तेथे येती देख, ऐक राक्षसा एक चित्ते. एक हस्त द्विहस्तेसी, पाच सहा हस्तकेसी. पाद नाही किती एकांसी, बहुपादी किती जाणा. कर्ण नाही कित्येकांसी, एक कर्ण अभिनव कैसी. बहुकर्ण परियेसी, ऐसे गुण येती तेथे. कित्येकांसी नेत्र एक, कित्येका चारी नेत्र विचित्र. किती स्थूळ कुब्जक, ऐसे गण ईश्वराचे. ऐशा परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत. सिंहासन रत्न खचित, सप्त प्रभावळीचे. आरक्त एक प्रभावळी, तयावरी रत्ने जडली. अनुपम्य दिसे निर्मळी, सिंहासन परियेसा. दुसरी एक प्रभावळी, हेमवर्ण पिवळी. मिरवितसे रत्ने बहळी, सिंहासन ईश्वराचे. तिसरी प्रभावळीसी, नीलवर्णे रत्ने कैसी. जडली असती कुसरीसी, सिंहासन ईश्वराचे. शुभ्र चतुर्थ प्रभावळी, रत्नखचित असे कमळी. आरक्तवर्ण असे जडली, सिंहासन शंकराचे. वैडूर्य रत्नखचित, मोती जडली असती बहुत. पाचवी प्रभावळी ख्यात, सिंहासन ईश्वराचे. सहावी भूमी नीलवर्ण, भीतरी रेखा सुवर्णवर्ण. रत्ने जडली असती गहन, अपूर्व देखा त्रिभुवनांत. सातवी ऐसी प्रभावळी, अनेक रत्ने असे जडली. जे का विश्वकर्म्याने रचिली, अपूर्व देखा त्रिभुवनांत. ऐशा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी. कोटी सूर्य तेजासरी, भासतसे परियेसा. महाप्रळय समयासी, सप्तार्णव मिळणी जैसी. तैसिया श्वासोच्छवासेसी, बैसलासे ईश्वर. भाळ नेत्र ज्वाळ माळा, संवर्ताग्नी जटा मंडळा. कपाळी चंद्र षोडशकळा, शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी, वासुकी असे काणी दक्षिणी. तया दोघांचे नयन, नीलरत्नापरी शोभती. नीलकंठ दिसे आपण, नागहार आभरण. सर्पाचेची करी कंकण, मुद्रिकाही देखा सर्पाचिया. मेखला तया सर्पाचे, चर्म परिधान व्याघ्राचे. शोभाघंटी दर्पणाचे, ऐसे परी दिसतसे. कर्कोटक महापद्म, केली नुपुरे पायंजण. जैसा चंद्र संपूर्ण, तैसा शुभ्र दिसतसे. म्हणून कर्पूर गौर म्हणती, ध्यानी ध्यायी जे पशुपती. ऐसा भोळा चक्रवर्ती, बैसलासे सभेत. रत्नमुकुट असे शिरी, नागेंद्र असे केयुरी. कुंडलांची दीप्ती थोरी, दिसतसे ईश्वर. कंठी सर्पाचे हार, नीलकंठ मनोहर. सर्वांगी सर्पांचे अलंकार, शोभतसे ईश्वर. शुभ्र कमळे अर्चिला, की चंदने असे लेपिला. कर्पूर केळीने पूजिला, ऐसा दिसे ईश्वर. 10 भुजा विस्तारेसी, एकेका हाती आयुधेसी. बैसलासे सभेसी, सर्वेश्वर शंकर. एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा. एरे हाती खड्ग तीखा, शोभतसे ईश्वर. पाणपात्र एका हाती, धनुष्य बाणे कर शोभती. खट्वांग फरश एरे हाती, अंकुश करी मिरवितसे.
मृग धरिला असे करी देखा, ऐसा तो हा पिनाका. 10 भुजा दिसती निका, बैसलासे सभेत. पंचवक्र सर्वेश्वर, एक एक मुखाचा विस्तार. दिसतसे सालंकार, सांगेन ऐका श्रोतेजन. कलंकाविने चंद्र जैसा, किंवा क्षीर फेन ऐसा. भस्मभूषणे रूपे कैसा, दिसे मनमथाते दाहुनिया. सूर्यचंद्र अग्निनेत्र, नागहार कटीसूत्र. दिसे मूर्ती पवित्र, सर्वेश्वर परियेसा. शुभ्र टिळक कपाळी, बर्वा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन केवळी, अपूर्व देखा श्रीशंकर. दुसरे मुख उत्तरेसी, शोभतसे विस्तारेसी. ताम्रवर्णाकार कमळेसी, अपूर्व दिसे परियेसा. जैसे डाळिंबाचे फूल, किंवा प्रत्ता रवी मंडळ. तैसे मिरवे मुख कमळ, ईश्वराचे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा अर्धचंद्र शिरशी. जटाबंधन केली कैसी, सर्पवेष्टित परियेसा. चौथे मुख दक्षिणेसी, मिरवे नीलवर्णेसी. विक्राळ दाढा दारुणेसी, दिसतसे तो ईश्वर. मुखाहुनी ज्वाला निघती, तैसा दिसे तीव्र मूर्ती. रुंडमाळा शोभती, सर्पवेष्टित परियेसा. पाचवे असे ऐसे बदन, वक्ता व्यक्त असे जाण. साकार निराकार सगुण, सगुण निर्गुण ईश्वर. सलक्षण निर्लक्षण ऐसे शोभतसे वदन. परब्रह्म वस्तू तो जाण, सर्वेश्वर पंचमुखी. काळ व्याळ सर्पभौत, कंठीमाळ मिरवे ख्यात. चरण मिरविती आरक्त, कमळापरी ईश्वराचे. चंद्रासारखी नखे देखा, मिरवे चरणी पादुका. अलंकार सर्प ऐका, शोभतसे परमेश्वर. व्याघ्रांबर पांघरुण, सर्प बांधले असे आपण. गाठी बांधिली असे जाण, नागबंधन करुणिया. नाभी चंद्रावळी शोभे, हृदयी कटाक्ष रोम उभे. परमार्थमूर्ती लाभे भक्तजना मनोहर. ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरूढला. पार्वती सहित शोभला, बैसलासे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार, नाना परीचे अलंकार. मिरवितसे अगोचर, सर्वेश्वरी परियेसा. कणक चाफे गोरठी, मोतियांचा हार कंठी. रत्नखचित मुकुटी, नागबंदी दिसतसे. नाना परीच्या पुष्प जाती, मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमर आलापिती, परिमळा लागी परियेसा. मोतियांची थोर जाळी, मिरवितसे मुकुटाजवळी. रत्ने अस्ती जडली, शोभायमान दिसतसे. मुख दिसे पूर्णचंद्र, मिरवतसे हास्यमंद. जगन्माता विश्ववंद्य, दिसतसे परमेश्वरी. नासिक बर्वे सरळ, तेथे म्री अवे मुक्ताफळ. त्यावरी रत्ने सोज्वळ, जडली असती शोभायमान. अधर पवळ वेली दिसे, दंत पंक्ती रत्न जैस. ऐसी माता मिरवतसे, जगन्माता परियेसा. कानी ताणवडे भोवरिया, रत्नखचित मिरवलिया. अलंकार महामाया, लेईली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा, कुज तटतटीत शोभे निका. एका वेळी रत्ने अनेका, शोभतसे कंठीहार. कालव्याल सर्पथोर, स्तनपान करीती मनोहर. कैसे भाग्य दैव थोर, त्या सर्पाचे परियेसा. आरक्त वस्त्र नेसली, जैसे डाळिंब पुष्पवेली. किंवा कुंकुमे डवरिली, गिरिजा माता परियेसा. बाहुदंड सुरेखा, करी कंकण मिरवे देखा. रत्नखचित मेखळा देखा, लेईली असे अपूर्व जे. चरण शोभती महाबर्वे, असती नेपुरे स्वभावे. ऐसे पार्वती ध्यान ध्यावे, म्हणती गण समस्त. अष्टमीच्या चंद्रासारिखा, मिरवे टिळक काळी कैसा. त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा, मोतियांचा परियेसा. नाना परीचे अलंकार, अनेक परीचे शृंगार. कवण वर्णू शके पार, जगन्माता अंबिकेचा. ऐसा शंभू उमे सहित, बैसलासे सभेत. 33 कोटी परिवार सहित, इंद्र उभा ओळगेसी. उभे समस्त सुरवर, देवऋषी सनत्व कुमार. आले तेथे वेगवक्रे, तया ईश्वर सभेसी. सनत्कुमार तये वेळी, लागतसे चरण कमळी. साष्टांग नमन बहाळी, बिनवितसे शिवासी. जय जया उमाकांता, जय जया शंभू विश्वकर्ता. त्रिभुवनी तुझी दाता, चतुर्विध पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी, स्वामी निरोपिले कृपेसी. भवार्णवी तरावयासी, पाप क्षया कारणे. आणि एक आम्हा देणे, मुक्ती होय अल्पपुणे. चारी पुरुषार्थ येणे गुणे, अनायासे साधिजे. ए रवी समस्त पुण्यासी, करावे कष्ट असमसहासी. हितार्थ सर्व मानवांसी, निरोपावे स्वामिया. ऐसे विनवी सनत्कुमा,
मणी संतोषोनिया ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनत्व कुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी ऐसा देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेण वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा ऐकोणी विनवी सनत कुमार कवणे विधी लाविजे नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण असे कवण कत्र की प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारुण म्हणून चरणी लागला ऐकोणी विनवी सनत कुमार कवणे विधी लाविजे नर कवण स्थान द्रव्य परिकर शक्ती देवता कवण असे कवण कर्त की प्रमाण कोण मंत्रे लाविजे आपण स्वामी सांगा विस्तारुण म्हणून चरणी लागला ऐसी विनंती ऐकोणी सांगे शंकर विस्तारोणी गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे कासे मेदिनी पुण्यभूत लाविता क्षणी भस्मांकिता परियेसा सद्योजातादी मंत्रेसी घ्यावे भस्म तळ हस्तासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करोणी मानस्तोके त्रिमंत्रेसी संमदावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा त्र्यायुषे ती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्यानेची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे तिन्ही रेखा एके स्थानी लावाव्या त्याच मंत्रांनी अधिक न लाविजे भ्रुवाहुनी भ्रू समान लाविजे मध्यमानामिका गुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड्र येणे परी लाविजे तुम्ही परी करी एक एक रेखेच्या विस्तारी सांगेन एका एक चित्ते नवदेवता विख्यातेसी असती एक एक रेखेसी अकार गार्हपत्यासी भूरात्मा रजोगुण ऋग्वेद आणि क्रियाशक्ती प्रातासवण असे ख्याती महादेव देव म्हणती प्रथम रेखा येणे परी दुसरे रेखेची देवता सांगेन एका विस्तारता उकार दक्षिणाग्नी देवता न बसत्व जाणावे यजुर्वेद म्हणजे त्यासी मध्य दीन सवण परियेसी इच्छाशक्ती अंतरात्मेसी महेश्वर देव जाण तिसरी रेखा मधिलेसी मकार आहवनीय परियेसी परमात्मा दिवहर्षी ज्ञानशक्ती तमोगुण तृतीय सवण परियेसी सामवेद असे त्यासी शिवदैवत निर्धारेसी तिन्ही रेखा येणे विधी ऐसे नित्य नमस्कारुणी त्रिपुंड्र लाविजे भस्मेनी महेश्वराचे व्रत म्हणून वेदशास्त्रे बोलताती मुक्ती कामे जे लाविती त्यासी पुनरावृत्ती जे जे मणी संकल्पिती लाधे चारी पुरुषार्थ ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र महापापी असे आपण उपपातकी जरी जाण भस्म लाविता तक्षण पुण्यात्मा तोची होय क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रीवध्यासी गोहत्यादी पातकासी वीरहत्यात्महत्येसी शुद्धात्मा करी भस्मांकित विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजे भाव शुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा परद्रव्य हारक देखा परस्त्री गमन ऐका असेल पापी परनिंदका तोही पुनित होईल जाणा परक्षेत्र हरण देखा परपीडक असेल जोका सस्य आराम तोडिका ऐसा पातकी पुनित होई गृह दाहादी केला दोष असत्यवादी परियेस पैशून्यपण पापास वेद विक्रय पाप जाणा कुटसाक्षी व्रत त्यागी कौटिल्य करी पोटा लागी ऐसी पाप सदा भोगी तोही पुनित होय जाणा गायी भूमी हिरण्य दान म्हैशी तीळ कंबळ दान घेतले असेल वस्त्रांना तोही पुनित होय जाणा धान्य दान जलादी दान घेतले असेल नीचापासून त्याने करणे भस्मधारण तोही पुनित होय जाणा दासी वेश्या भुजंगीसी वृषल स्त्री रजस्वलेसी केले असती जे का दोषी तोही पुनित जाणा कन्या विधवा अन्य स्त्रियांशी घडला असेल संग जयासी अणुतप्त होऊन परियेसी भस्म लाविता पुनित होईल रस मांस लवणादिका केला असेल विक्रय जोका पुनीत होय भस्म संपर्का त्रिपुंड्र लाविता परियेसा जाणुनी अथवा अज्ञानता पाप घडले असंख्याता भस्म लाविता पुनिता पुण्यात्मा होय जाणा
नाशी समस्त पापांसी भस्म महिमा आहे ऐशी. शिवनिंदक पापियासी न करी पुनीत परियेसा. शिवद्रव्य अपहारकासी निंदा करी शिवभक्तांसी. न होय निष्कृती त्यासी पापा वेगळा नव्हे जाणा. रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुंड्र टिळा. अन्य पापी होय केवळा तोही पूज्य तीही लोकी. जितुकी तीर्थे भूमीवरी असतील क्षेत्रे नानापरी. स्नान केले पुण्यसरी भस्म लाविता परियेसा. मंत्र असती कोटी 7 पंचाक्षरादि विख्यात. अनंत आगम असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता. पूर्वजन्म सहस्रांती सहस्र जन्म पुढे होती. भस्मधारणे पापे जाती 42 वंशाधिक. इहलोकी अखिल सौख्य होती पुरुष शतायुष्य. व्याधी न होती शरीरास भस्म लाविता नरासी. अष्टैश्वर्ये होती त्यासी दिव्य शरीर परियेसी. अंती ज्ञान होईल निश्चयेसी देहांती तया नरा. बैसवोनी दिव्य विमानी देव स्त्रिया शत येऊनी. सेवा करीती येणे गुणी घेऊनी जाती स्वर्ग भुवना. विद्याधर सिद्धजन गंधर्वादी देवगण इंद्रादी लोकपाळ जाण वंदिती समस्त तयासी. अनंत काळ तया स्थानी सुखे असती संतोषोनी. मग जाती तेथोनी ब्रह्मलोकी शाश्वत. 100 कल्पवरी राहती ब्रह्मलोकी स्थिरी. तेथोनी जाती वैकुंठपुरी विष्णुलोकी परियेसा. ब्रह्मकल्प 3 वरी राहती नर वैकुंठपुरी. मग पावती कैलासपुरी अक्षय काळ तेथे राहती. शिव सायुज्य होय त्यासी संदेह सोडोनिया मानसी. लावा त्रिपुंड्र भक्तीसी सनतकुमारादी सकळी कहो. वेदशास्त्रदी उपनिषदार्थ सार पाहिले मी अवलोकित. चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा. ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून. लावा तुम्ही सकळ जण सनतकुमारादी ऋषीश्वर हो. सांगोनी सनतकुमारासी गेला ईश्वर कैलासासी. सनतकुमार महाहर्षी गेला ब्रह्मलोकाप्रती. वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारोनी. ब्रह्मराक्षसे संतोषोनी नमन केले चरणकमलासी. वामदे म्हणे राक्षसासी भस्म महात्म्य आहे ऐसी. माझे अंग स्पर्शेसी ज्ञान तूज प्रकाशिले. ऐसे म्हणून संतोषी अभिमंत्रोणी भस्मासी. देता झाला राक्षसासी वामदेव तयावेळी. ब्रह्मराक्षस तयावेळी लाविता त्रिपुंड्र कपाळी. दिव्य देह तात्काळी तेजोमूर्ती झाला परियेसा. दिव्य अवयव झाले त्यासी जैसा सूर्य संकाशी. झाला आनंदरूप कैसी ब्रह्मराक्षस तयावेळी. नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी. विमान आले तत्क्षणेसी सूर्यसंकाश परियेसा. दिव्य विमानी बैसोनी गेला स्वर्गासी तत्क्षणी. वामदेव महामुनी दिसला तयासी परलोक. वामदेव महादेव मनुष्यरूप दिसतो स्वभाव. प्रत्यक्ष जाणा तो शांभव हिंडे भक्त तारावया. त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु. करावया जगदोद्धारू हिंडत होता भूमीवरी. भस्म महात्म्य असे थोरू विशेष हस्तस्पर्श गुरु. ब्रह्मराक्षसासी दिधलावरू उद्धार गती परियेसा. समस्त मंत्र असती गुरु विने साध्य नवती. वेदशास्त्रे वाखाणिती नास्ती तत्व गुरो परम. सूत म्हणे ऋषेश्वरासी भस्म महात्म्य आहे ऐसी. गुरु हस्ते असे विशेषी तस्माद गुरुची कारण. येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी. त्रिविक्रम भारती ऋषी हर्षी चरणावरी माथा ठेविता. नमन करुणी श्री गुरुसी निघाला आपुले स्थानासी. झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे. येणे परी सिद्ध मुनी सांगते झाले विस्तारुणी. ऐकतो शिष्य नामकरणी भक्ती भावे करुणिया. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार. भक्तिभावे ऐकती नर लागे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमान वर्णन नाम 39 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.